असं तुमचं धनचं ॲप्लिकेशन आहे आणि ह्या धनच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बाय सेल कसं करायचं, बाकी याचे फीचर्स कसे आहेत ते आपल्याला समजून जातं. आता याचे भरपूर सारे ॲडव्हान्सचे ऑप्शन आहेत. याचे 2 ॲप्लिकेशन आहेत आणि ह्या 2 ॲप्लिकेशनमध्ये एक ग्रीन कलरचं आहे ज्याच्यामध्ये स्टॉक्स वगैरे जे असतात तर ते स्टॉक्समध्ये आपल्याला बाय सेल आपण करतो आणि दुसरे जे ब्लू कलरचं आहे, पर्पल कलरचं, तर त्याच्यामध्ये ऑप्शनसाठी स्पेशल बनवलेलं आहे. तर ते ऑप्शनसाठी हे ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये दुसरं जे ॲप्लिकेशन आहे आपलं ते ग्रीन कलरचं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण स्टॉक्स वगैरे, म्युच्युअल फंड याच्यामध्ये अशा पद्धतीने बाय सेल आपल्याला करता येतं. तर याच्यामध्ये स्टॉक फाइंड आउट कसं करायचं. सपोज आता एखाद्याला आपल्याला एखादा स्टॉक सर्च करायचा आहे आणि त्या सर्च स्टॉकमध्ये आपल्याला बाय सेल करायचं आहे. तर आपल्याला इथं बघू शकतो आपण, इथं बेल आयकॉनच्या शेजारी आपल्याला सर्चचं ऑप्शन आहे. त्या सर्चवर क्लिक करून आपल्याला जो पण आपल्याला स्टॉक फाइंड आउट करायचा आहे तर त्या स्टॉकला आपण जाऊन सर्च करणार. सपोज आपल्याला टाटा स्टील पाहिजे तर आता हा टाटा स्टील आपण इथं दिसतोय आपल्याला. असा आला तर आपल्याला वाटलं की याला बाय करायचं किंवा सेल करायचं. तर बाय करण्यासाठी आपण काय करणार, इथे डायरेक्टली तुम्ही जे काय सर्च ऑप्शन आहे तुम्ही सर्चमध्ये गेले आणि सर्च ऑप्शन इथं तुम्हाला वापरायचं दिसतं बघा, बेल आयकॉनच्या शेजारी इथं सर्च ऑप्शन आहे आणि तिथे जाऊन आपण जो पण आपल्याला स्टॉक पाहिजे त्या स्टॉकचं नाव टाकलं आणि नाव टाकल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केलं आणि इकडे लगेच तुम्हाला खाली बाय आणि सेल असे 2 ऑप्शन येतात. जर तुम्हाला या स्टॉकचा चार्ट बघायचा असेल तर चार्टवरती जाऊन आपण इकडं चार्ट पण चार्ट आपल्याला दिसते. आपण हा चार्ट जाऊन बघणार आणि हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला इकडे बाय करायचे का सेल करायचे हे कळून डायरेक्टली चार्टवरती पण आपण बाय सेल करू शकतो. इथं बायवर क्लिक केलं की आपल्याला ऑप्शन येतात की इन्व्हेस्टमेंट करायची का इंट्राडे करायचं. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्मसाठी घ्यायचं असेल तर आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळणार. आपल्याला इंट्राडे करायचं म्हणजे आजच घ्यायचं आणि आजच विकायचं तर आपण त्याला ट्रेडिंगमध्ये घेणार. असं तर सपोज आपण ट्रेडिंगमध्ये घेतलं तर आपल्याला इकडं मार्जिन पण त्याला 5x मार्जिन मिळतं. म्हणजे सपोज आता माझ्याकडे सपोज कमी पैसे आहेत पण कमी पैशात मी जास्त पैसे स्टॉक्स घेऊ शकतो म्हणजे 5x मार्जिन. म्हणजे सपोज आता माझ्याकडे 10,000 आहे तर मी 50,000 रुपयापर्यंतचा मला मार्जिन मिळतं इंट्राडेसाठी. पण ती आजच घेऊन आजच विकावं लागतं त्याला इंट्राडेसाठी. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे याला आज घेतला मी कुठपर्यंत पण ठेवू शकतो पण याला मग चार्जेस लागतात आपल्याला. इथं त्याला पर डेला 1,00,000 रुपयाला 45 रुपये आपल्याला चार्जेस लागतात. म्हणजे पैसे नसले तरी आपण त्याला देऊ शकतो असं MTF ट्रेडिंग फॅसिलिटी. त्याच्यानंतर दुसरं आहे आपल्या ट्रेडिंग म्हणजे इन्व्हेस्टिंग. त्याला लॉंग टर्मसाठी घ्यायचं असेल तर आता त्याला बाय करण्यासाठी कुठले ऑप्शन आहे. तर बाय करण्यासाठी ट्रेडिंगमध्ये जर गेलो आपण इंट्राडेमध्ये तर आपल्याला एकाच वेळी टार्गेट, स्टॉप लॉस आणि ट्रिगर पॉईंट. म्हणजे सपोज आता मला 141 रुपयाला बाय करायचं आहे. 141 रुपयाला मी बाय करण्यासाठी काय करणार, 141 रुपये प्राईस डिसाईड केली आणि मला याच्यामधनं 5 पॉईंट पाहिजे. मला 5 पॉईंट टार्गेट घ्यायचे आणि माझी रिस्क राहणार 5 पॉईंटची. तर मला एकाच वेळेस टार्गेट लावता येते, एकाच वेळेस मला स्टॉप लॉस पण लावता येतोय आणि एकाच वेळेस मला सगळ्या गोष्टी लावता येतात. सपोज आता एकाच वेळेस मी लिमिट ऑर्डर आणि मी इन्स्टंट बायवर क्लिक केलं तर आपलं एकाच वेळी टार्गेट पण लागले गेले आणि एका वेळी आपलं स्टॉप लॉस पण लागले. आपण चार्टवरती जाऊन बघू शकतो. आता परत मला याचा चार्ट बघायचा आहे तर आपल्यामध्ये आता ही माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली आणि एकाच वेळेस बघा टार्गेट पण लागले गेले आणि स्टॉप लॉस पण लागले गेले. आपल्याला चार्टवरती बघायचं, आपल्याला चार्टवरती जाऊन पण बघू शकतो आपण. तर मी याच्या चार्टवरती चार्टवरती गेलो टाटा स्टीलमध्ये. इथं चार्टमध्ये बघा इथं मला माझा स्टॉप लॉस पण लागला आणि टार्गेट पण लागले. अशा सगळ्या गोष्टी मला इथं दिसतात असं आपण इकडं बघू शकतो त्याला. तर ही गोष्ट आपल्याला कळाली की एकाच वेळेस टार्गेट पण लागला आणि स्टॉप लॉस पण लागला. आता मला याला मॉडिफाय करायचं किंवा मला याला एक्झिट करून टाकायचं की मी डायरेक्टली याला इकडनं एक्झिट म्हणू शकतो. ब्रॅकेट ऑर्डर डायरेक्टली एक्झिट होऊन गेली असं. आणि सपोज मला याला काय करायचंय, मला डायरेक्ट मार्केटने ऑर्डर घ्यायची तर मी डायरेक्ट मार्केटने पण ऑर्डर घेऊ शकतो. बायवर जाऊन इकडे डायरेक्टली मार्केट प्राइसने जर मी इन्स्टंट बाय केलं तर त्याला इन्स्टंट बाय होऊन जातं. मला वाटतं की हा 140 रुपयाला आल्यानंतर बाय झाला पाहिजे, 140 रुपयाला आल्यानंतर बाय झाला पाहिजे असं मला वाटतंय. तर मी काय करणार, लिमिटमध्ये जाणार आणि मग मी माझी इकडं प्राइस डिसाईड करणार आणि त्या प्राइसला आला की मगच तो आपल्याला बाय सेल आपण त्याच्यामध्ये करू शकतो. हे झालं आपल्या स्टॉक्समध्ये आपण बाय सेल करायला. तुम्हाला ऑप्शनमध्ये पण हे फीचर्स बघायला मिळतात. ऑप्शनमध्ये जे ऑप्शनचं जे स्पेशल आहे याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं बघा. तर इथं तुम्हाला निफ्टी बेरीज आहे का बुलिश आहे. आता सपोज तुम्हाला कॉल साईडला जायचं तर तुम्हाला इथं बघा निफ्टी बँक 10 बँका पॉझिटिव्हमध्ये, 10 बँका पॉझिटिव्हमध्ये आणि 2 बँका निगेटिव्हमध्ये हे ॲडव्हान्स फीचर तुम्हाला बघायला मिळतं. आता निफ्टीमध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं की 38 स्टॉक्स वरतील म्हणजे 12 स्टॉक फक्त निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला एक जो आपला भरपूर साऱ्या वेळा ऑप्शन्समध्ये आपल्याला बाय सेल करायचं असतं पण आपल्याला एक कन्फर्मेशन, एक्स्ट्रा कन्फर्मेशन जर पाहिजे असेल आपल्याला तर हे धनमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा कन्फर्मेशन मिळते की इथं तुम्हाला निफ्टी बेरीज आहे किंवा बुलिश आहे. आता 10 बँका पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर तुम्ही पुढ साईडचं प्लॅनिंग करताल का? हॅलो, कॉल साईड कॉल साईडच करणार कारण का 10 बँका पॉझिटिव्ह आहेत म्हणून. त्याच्याबरोबर आपण म्हणजे निफ्टी पण पॉझिटिव्ह म्हणजे कॉल साईड. आणि सकाळी कॉल बघा किती गेलाय आपलं, मी तुम्हाला मागाशी स्क्रीनशॉट पण टाकला. आपल्या ॲडव्हान्सच्या स्टुडंट्सनी एकदम पहिल्या कॅन्डलला एंट्री घेतली कारण त्याचं गॅप आपल्याला 9 वाजून 7 मिनिटांनी. आपली एक अशी स्ट्रॅटजी आहे त्याच्यामध्ये आपण असे सपोर्ट्स मार्क करतो, बरोबर त्या सपोर्टला 5 ते 6 सपोर्ट असतात ऑप्शनचे. त्या ऑप्शन कोणते सिलेक्ट करायचं, काय सिलेक्ट करायचं ते ॲडव्हान्सला आपण शिकू तुम्हाला. पण 9 वाजून 7 मिनिटांनी आपल्याला इथं कळतं की गॅप अप झालाय की गॅप डाऊन झालं आणि त्याच्यानंतर मग आपण आपले ऑप्शन सिलेक्ट करतो, त्याचे सपोर्ट मार्क करतो. बरोबर आपल्या सपोर्टला येतो
तर तो भाग ऍडव्हान्स मध्ये बघू आपण. आता फक्त हे फीचर्स बघून घेऊ. याच्यामध्ये क्रूड ऑप्शन चेन वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते तुम्हाला ग्रीन कलरचं जे ऍप्लिकेशन आहे, त्या ग्रीन कलरच्या ऍप्लिकेशनमध्ये आपण इथे तुम्हाला म्युच्युअल फंड्स वगैरे हे तुम्हाला याच्यामध्ये पण ETF वगैरे हे बाय सेल करता येतात तुम्हाला. तर हे स्टॉकसाठी स्पेशल आहे ग्रीन कलरचं, आणि ऑप्शनसाठी जे स्पेशल आहे तर ते आहे ते ह्या कलरचं. तर इथे आपण बाय सेल कसं करायचं ते तुम्हाला इथं पण मी तुम्हाला दाखवतो. सपोज आता याला हा कॉल आपल्याला बाय करायचं, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो की इथे तुम्हाला डायरेक्ट असं, तर इथं तुम्हाला बाय करण्यासाठी ऑप्शन येतात, आणि ऑप्शनला पण तुम्हाला ऍट अ टाइम तुम्हाला टार्गेट, स्टॉप लॉस आणि तुम्हाला लिमिट ऑर्डर हे लावता येतं. आता भरपूर सारे लोक स्कॅल्पर असतात, त्यांना लगेच एक्झिट करतात. बँक निफ्टी एवढं व्हॉलेटाईल आहे की बँक निफ्टी एवढं व्हॉलेटाईल असल्यामुळे लगेच एक्झिट आणि लगेच एंट्री आपली होत नाही. सपोज आता तुम्हाला वाटलं की मला स्कॅल्पिंग करायचं, तर आपण ऍट अ टाइम तुम्ही टार्गेट पण लावू शकता, स्टॉप लॉस पण लावू शकता. सपोज मला इथं मी 10 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस लावला आणि मला 50 पॉईंट घेऊन बाहेर पडायचं. मी 50 पॉईंट इथं टाकून टाकले. 50 पॉईंट्स टाकायचे बरं. इथं टार्गेटमध्ये आपल्याला जेवढं टार्गेट घ्यायचं ते टार्गेट नाही टाकायचं, आपल्याला किती पॉईंट घ्यायचे. 397 पासून 50 पॉईंट वरती मला टार्गेट पाहिजे, तर मी 50 पॉईंट तिथं टार्गेट टाकणार. लिमिट प्राइस मध्ये मला ज्या प्राइसला मला बाय करायचं तर ती प्राइस टाकणार. सपोज मला असं वाटतं की हा 390 आल्यानंतर माझी एंट्री पडली पाहिजे, तर मी 390 मी लिमिट ऑर्डर लावून टाकणार. ऑटोमॅटिकली माझी एंट्री पण घेतली जाणार, एक तर माझं टार्गेट होईल नाही तर माझा स्टॉप लॉस होईल. एवढं ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला इथं बघायला मिळते की मला कशा पद्धतीने बाय सेल करायचे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि इथं कॅल्क्युलेशन मध्ये तुमची रिस्क किती आहे, 10% रिस्क आहे आणि किती % टार्गेट भेटणार आहे हे पर्सेंटेज वाईज पण तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन आहे. आपण जसं की 1% वगैरे तुम्हाला रिस्क घ्यायला लावलेली तर आपल्या कॅपिटलच्या, तर ते पर्सेंटेज मध्ये पण तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सोपं पडतं. तर अशा पद्धतीने आपण बाय सेल कसं करायचं हे शिकलो. त्याचबरोबर स्टॉकमध्ये कशा पद्धतीने बाय सेल करायचं ते पण शिकलो आपल्याला, आणि स्टॉकमध्ये सर्च कसं करायचं. तर याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन नाही, पण इकडे स्टॉकमध्ये पण तुम्हाला बाय सेल करता येईल. सोबत हा अशोक लेलँड याला बाय करायचं मला वाटतं की याला इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचं तर मी इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करणार. मला याला ट्रेडिंगसाठी इंट्राडेसाठी घ्यायचं तर मी ट्रेडिंग सिलेक्ट करणार. आणि हे जे ब्रॅकेट फीचर्स आहे तुम्हाला एकाच वेळी टार्गेट, स्टॉप लॉस, लिमिट ऑर्डर हे फक्त तुम्हाला इंट्राडेसाठी मिळतं, इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. इन्व्हेस्टमेंटसाठी तर आपण त्याला लॉंग टर्मसाठी घेतो. तर आपल्याला जे फीचर्स मिळतं ते अशा पद्धतीने मिळतं. आलं लक्षात तुम्हाला स्टॉकमध्ये बाय सेल कसं, दोनमध्ये बाय सेल कसं करायचं समजलं सगळ्यांना? येस. तर आता अकाउंट ऍक्टिव्हेट करून घ्या, एखादा स्टॉक बाय सेल करून बघा त्याच्यामध्ये ज्यांनी फंड वगैरे ऍड केलाय त्यांनी. चलो याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला टाकून देतो, आणि भेटू आपण ऍडव्हान्ससाठी. एक ट्रेडेड अकाउंट पाहिजे आपल्याला, तर तुम्ही अकाउंट ऍक्टिव्हेट करून घ्या. ऍडव्हान्सचे फीचर्स आपले सोमवारपासून ऍडव्हान्स चालू करून देऊ आपण. आज संध्याकाळी मी ऍडव्हान्समध्ये काय काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. चलो थांबू आपण. कोणाचे काही प्रश्न आहेत बाय सेल बद्दल? हॅलो, नसतील तर मग थांबूयात आपण. चलो बाय बाय.